मला बोलायचे का? का? या देशात सगळ्यांना स्वतःला पाहिजे ते बोलायचा अधिकार हाय. देशात असेल, या घरात नाही. तरी पण मला बोलायचे आणि तुम्हाला ऐकावंच लागेल. शकू, राहू दे ना. कशाला राहू दे? मनात आलेलं मी बोलले नाही तर मलाच करमणार नाही. बर, काय काय बोलायचंय तुला माझ्याशी? ह्यांले या घरात स्वयंपाकघर वापरायला दिलं पाहिजे. या घरात कुणाला काय करायला द्यायचं तो माझा निर्णय आहे. पण हा अन्याय आहे. तुम्ही नियम मोडताय. मी कोणताही नियम मोडत नाही. हो काय? मग मला सांगा, ही लोक या घरात भाड्याने राहायला आलते तेव्हा यांना या घरात स्वयंपाकघर वापरायची परवानगी होती ना? मग आता का नाही? ए, तू माझे नियम मला सांगू नको. हा आवाज कोणामुळे उठवल्यास कळते मला. या भाडेकरूंनी सांगितलं ना, कंप्लेंट केली. बघ, या घरात मी ठरवणार तेच होणार. कुणी कोणाकडे कंप्लेंट करून काही उपयोग नाही. तरी पण हा अन्याय आहे. त्यांना स्वयंपाकघर वापरायला मिळालं नाही तर काम सोडशील तर काय करणार आहेस तू? मी या घरात काम करणार नाही. हे असं सांगून तू काम करतेस हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे मी काम करत नाही असं म्हणाले तुम्ही? ती धूळ बघ बघ, पाहिलीस काय? काय काय ग? काय झालं शकू? बरं झालं तुम्ही आला. आता तुम्ही तरी बोला. स्वयंपाकघर हे घरातल्या बाईच्या मालकीचं असतं. पण घराचा मालक मी आहे. पण घराच्या मालकीन त्या आहेत ना. आता तुम्ही सांगा ह्यांना, आधी स्वयंपाकघर वापरायची परवानगी होती ना, मग आता का नाही? आणि स्वयंपाकघर वापरायचं नाही असं कुठं लिहिलेलं आहे का? हे बघ शकू, मी काही यांच्या शब्दाबाहेर नाही. ऐकलंस? हे बघ, आणि माझी स्वयंपाकाची वेळ ठरलेली आहे. त्यात मला लुडबुड नकोय. पण बाकीच्या वेळेला स्वयंपाकघर रिकामं असतं ना, तेव्हा वापरतील ते तू ह्यांना विचार. म्हणजे तुमची हरकत नाही ना काकू? अगं, माझी हरकत कशाला असेल? हे घर मालक आहेत आणि हे भाडेकरू आहेत. दोघं बघून घेतील आपापसात. पण त्यांना त्यांचे हक्क देत नाहीत नाहीये काका. ए शकू, मी कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीये. मग घर भाडं भरून त्यांना स्वयंपाकघरात जायची बंदी का? पूर्ण भाडं देतात ते. मग स्वयंपाकघरातही त्यांना जाता आलं पाहिजे. तुम्ही त्यांना स्वयंपाकघर वापरू देत नाही, मग त्यांना बाहेरचं खावं लागतं. मग रात्री पोटात दुखतं. त्यांना स्वयंपाकघर वापरू दे, नाही तर मी काम सोडून जाईन आणि सगळ्या बायकांना सांगेन की ह्यांच्याकडे कामाला जाऊ नका. हे अन्याय करतात. हे बघ शकू, ह्यांचं मला माहिती नाही, पण तू काम सोडून गेलेला मला चालणार नाही. मग माझ्या समध्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. एक मिनिट. हे घर माझं आहे, त्यामुळे मी केलेल्या नियमांचं या घरात उल्लंघन होतं कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं, मी कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीये. ज्याला जे करायचे त्याने ते करावं. म्हणजे हे या घरात स्वयंपाक करू शकतात? सकाळी 7 ते 8 आणि रात्री फक्त 10 पर्यंत. हा, त्याच्यानंतर किचन मध्ये एंट्री नाही. स्वतःचा स्वयंपाक स्वतंत्र गॅसवर करायचा. हा, आणि हो, 10:30 नंतर दिवाळी लावायचं नाही. अहो, पण त्यांना सांगा बर का, ही वेळ पाळा म्हणावं. हा, शकू, सांग त्यांना तसं. हा, ते पाळतील ना. भाडेकरूंना म्हणावं, दूध, किराणा, पेपर, इस्त्रीचे कपडे सगळं वेगवेगळं असेल. त्याने आपल्या भाज्या फळही वेगळ्या आणून ठेवाव्यात. आणि फ्रीज मधला सगळ्यात खालचा कप्पा वापरायचा. इतर कप्प्यात भाडेकरूंनी काही ठेवलेलं मला चालणार नाही. चालणार नाही. नाही, तेच म्हणते मी, चालणार नाही हे चालत. हो, तुझा सुद्धा अर्धा वगैरे तिथूनच घे. ते मी माझं बघून घे. ऐकलं ना, मिळाली परवानगी. शांत राहिला असता तर हे सगळं झालं नसतं.
काका थँक्यू. हे बघा, आता असं डोळ्यात पाणी आणू नका. काका आहेत जरा स्वभावाने तिखट, पण माणूस की नाही सोडली त्या. आणि हे बघा, आता टेन्शन घेऊ नका. जा लवकर कामाला जा, नाहीतर उशीर होईल ना.